आजचा दिवस तुमच्यासाठीही खास आहे. अहो तुम्हाला उदंड आयुष्य लाभो मनी हाच ध्यास आहे. यशस्वी व्हा, औक्षवंत व्हा. अनेक आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंदायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयाच्या कप्प्यात सतत ठेवत राहो. अहो तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथं होता. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया तुम्हा सर्वांचे माझ्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तुम्ही सगळे कसे आहात? अपेक्षा करते की मस्तच असाल. तर इथे आमच्या आहूंचा बर्थडे होता. तर मी यांचा बर्थडे ना दुपारीच सेलिब्रेट केला आहे, कारण की संध्याकाळी यांना जायचं होतं मित्रांकडे आणि यांच्या मित्राच्या मुलाचा पण बर्थडे होता. त्याच्यामुळे त्यांना वेळ भेटला नसता संध्याकाळी, म्हणून मी दुपारीच सेलिब्रेशन करत होतो. तर हे पहा. आणि परत ना खुशीचीही मिट्टी चालू होती की मम्मा मला दे मला दे. पण तिला बघा ना, मी दरवेळी सांगते की आरतीचं ताट उजवीकडे फिरवायचं, पण तिला जे करायचं ते करते. आणखीन लहान आहे तर त्याच्यामुळं सोडून देते. प्रत्येक गोष्ट करायचीच म्हणते तिनं. मी केले ना की तिला पण ती गोष्ट करायचीच असते. तर हे पहा, तिनं इतकं मस्त ना गिफ्ट म्हणजे कार्ड दिले. मला विचारत होते की मम्मा मी काय देऊ, तर मी तिला सांगितलं की तुला काय येते बनवायला, ड्रॉइंग येते तर ड्रॉइंग बनवून दे बाबाला. तर तिनं असं खूप मस्त असं ड्रॉइंग केलेलं आहे हॅपी बर्थडे म्हणून. केक काढले, टेडी काढले, खूप मस्त काढलेली आहे तिनं. तरी तर ती खुशी म्हणत होती की ते पेटवायचं जे असते ना ते तर मी लावते, पण मी तिला लावून दिलं नाही. कधी कधी ना ते असं फटमणी आवाज पण येते त्याचा, तुम्ही बघायलाच आता. हे बघा इतका त्याचा आवाज येतो ना, कधी कधी असं फुटतंयच ते. त्याच्यामुळं मग तिला मी नाही लावू दिलं, मीच लावलं ते. तर इथे पहा सेलिब्रेशन केलं तर आम्ही मस्त. आणलं दाखव. काय म्हटलं का कोणी? मी तिथं आरती पण करून घेतली. वा, आरतीला उभारली होती का? उभारली नव्हती, बसायचं होतं. ते दाखव. थांब बर काढ. तसं नाही काढायचं, फक्त बघायचं असते क्षणाला. पडेल खाली. तसं वास घेऊन ये. बघू 2 मिनिटं. मी याला खोलते. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर सर गेलेले आहेत मित्रांकडे त्यांच्या, कारण त्यांना खूप फोन येत होते. तर खूप जणांचे त्यांना सकाळपासून फोन चालू आहे त्यांचे, लहानपणीचे आणि कॉलेजचे म्हणा, आडतचे, बँकेतले, सगळीकडे त्यांना फोन चालू होतं. मी जेव्हा बर्थडे सेलिब्रेट करत होते ना, तेव्हा दुपारी मी त्यांचा बर्थडे सेलिब्रेट केला.
कारण की त्यांनी संध्याकाळी गेले ना एकदा बाहेर, तर मला त्यांनी भेटत नाहीत. तर मग रात्री उशिरा होतो, 10 किंवा 11 असं वाजतात. त्याच्यामुळं तर मग मी ह्या वेळेस फक्त दुपारी म्हणजे सेलिब्रेट केला, कारण की ना आज त्यांच्या 2 मित्राच्या मुलींचा आणि एका मुलाचा आज बड्डे होता. त्याच्यामुळं तर ना मला हे दाखवायचं होतं एक. तर खुशीला ना मी पाठवलते. मी म्हणजे दुर्गाष्टमीचा पण मी व्हिडिओ केला, तो पण टाकते. दुर्गाष्टमीला मी हे केलं होतं, तिथं पाठ केले होते. तर त्यावेळेस तिथल्या बागेतल्या त्या म्हणजे केंद्रातल्या काकूंनी मला सांगितलं होतं की हे जे असते ना, हे आपण घरामध्ये पाडव्याच्या वेळेस लावायचं असते. तर मला हे खुशीनं आनंद दिले बघा. तिला सगळी माझी कामं ऐकते. कुठलीही गोष्ट तिला सांगितलं तर ती सायकलीवर जाते आणि घेऊन येते. तर हे तुम्ही पण घेऊ शकता. आपल्या म्हणजे जवळच्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये हे सहज मिळून जातं आणि याची प्राईस खूप कमी आहे. याची 15 आहे आणि याची काहीतरी असं 42 आहे. तर हे एक लाल कापडामध्ये आहे आणि हे पिवळ्या कापडामध्ये आहे. तर हे म्हणजे दिंडोरी प्रणित आहे हे. तर मोरे दादा गुरुमाऊली ते असतात ना, त्यांनीच हे बहुतेक तयार केलं नाही, असं प्रत्येक केंद्रामध्ये पाठवतात. तर तुम्ही हे नक्की घ्या जमलंच तर. म्हणजे असं हे चांगलं असतं हे घरात मागलेलं वगैरे. माझा तर खूप विश्वास आहे महाराजांमुळं. तर मग एवढंच होता व्हिडिओ म्हणजे टाकायचा. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटते मला नक्की सांगा. तर बाहेर ना शिवजयंतीचं आणखीन पण म्हणजे DJ वगैरे चालू आहेत घराच्या समोरच. त्याच्यामुळं तर दरवाजा लावून बसलेला आहे मी. तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर मला नक्की सांगा. नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच मला सांगा माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला. तर चला बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.